तर पुण्यातलं हे प्रकरण ताजं असताना सांगलीच्या विश्रामबागमध्ये पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे। आनंद हनुमंत सर्जे असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे। त्याच्या पत्नीने झोपेतच त्याची गळा आवळून हत्या केली। त्यानंतर तिने त्याला रुग्णालयातही दाखल केलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसल्यानं पोलिसांना संशय आला आणि तपासाची चक्र फिरवली असता पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराने हत्या केल्याचं उघड झालं। गुरुवारी पहाटे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला। त्यानंतर तिने प्रियकराला बोलवून घेतलं। पतीचे पाय ओढणीने बांधल्यावर दोघांनी छातीवर बसवून त्याचा जीव घेतला। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय। आनंद हनुमंत सर्जे वय वर्ष 28 यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले। तपास केला, चौकशी केली, तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे।